आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटत असतं की गुंतवणुकीसाठी असे पर्याय मिळावेत जिथे आपला पैसा सुरक्षितही राहील आणि त्यावर चांगला परतावाही मिळेल. पण मग फिक्स्ड डिपॉझिटच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने संपत्ती वाढवणारे पर्याय कोणते आहेत? चला तर आज आपण भारत सरकारच्या काही अशाच विश्वासार्ह योजनांबद्दल बोलूया, ज्या आपल्या आर्थिक ध्येयांना एक नवी सुरक्षित दिशा देऊ शकतात. आजच्या या चर्चेत आपण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. सुरुवात करूया सुरक्षित परताव्याच्या शोधापासून, त्यानंतर कौटुंबिक ध्येय आणि निवृत्तीच्या नियोजनाकडे वळू आणि शेवटी आत्मविश्वासाने संपत्ती वाढवण्यासाठी कोणते स्मार्ट पर्याय आहेत हे समजून घेऊ. आपण सगळेच कष्टाने कमावलेला पैसा बँकेत किंवा इतर ठिकाणी सुरक्षित ठेवतो, पण खरा प्रश्न हा आहे की तो पैसा खरंच वाढत आहे का? अनेकदा काय होतं, फिक्स्ड डिपॉझिट्सवर मिळणारा परतावा महागाई दरापेक्षाही कमी असतो आणि जिथे जास्त परतावा दिसतो तेच धोकाही जास्त वाटतो. मग यावर उपाय काय? याच प्रश्नाचं उत्तर एका आधुनिक आर्थिक द्विधेत दडलंय. एका बाजूला आहे फिक्स्ड डिपॉझिटची सुरक्षितता, पण तिथे परतावा अगदीच कमी आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहे जास्त परताव्याचं आकर्षण, पण तिथे जोखीमही तितकीच जास्त आहे. तर मग या दोन्हींमध्ये संतुलन साधणारा मधला मार्ग कोणता? हे बघा, इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहेत मुदत ठेवी, जिथे वाढ खूपच हळू होते आणि मिळालेल्या व्याजावर करही भरावा लागतो. पण दुसऱ्या बाजूला आहेत सरकारी योजना. ह्या एका अशा झाडासारख्या आहेत जे केवळ चांगला परतावाच देत नाही, तर त्याला सरकारी हमीचं भक्कम संरक्षण आणि कर लाभांचं खतपाणीही मिळतं. त्यामुळेच जे गुंतवणूकदार सुरक्षिततेला प्राधान्य देतात त्यांच्यासाठी हा एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. चला आता आपण ध्येय आधारित गुंतवणुकीकडे वळूया. आणि आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या आर्थिक ध्येयांपैकी एक म्हणजे आपल्या मुलांचं, विशेषतः मुलीचं भविष्य सुरक्षित करणं. आणि याच ध्येयाला पूर्ण करण्यासाठी सरकारने सुकन्या समृद्धी योजना आणली आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ या राष्ट्रीय मोहिमेचा भाग असलेली ही योजना प्रत्येक मुलीच्या भविष्यासाठी एक मजबूत आर्थिक पाया तयार करते. चला ही योजना जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. हे खातं 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावानं उघडता येतं. गुंतवणुकीची सुरुवात अगदी सोपी आहे. वर्षाला फक्त 250 रुपयांपासून ते 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. ही 21 वर्षांची दीर्घकालीन योजना आहे, जी मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी एक मोठा निधी तयार करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यातल्या गुंतवणुकीवर कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळते आणि मुदत संपल्यावर मिळणारी सगळी रक्कम पूर्णपणे टॅक्स फ्री असते. आणि या योजनेचं सगळ्यात मोठं आकर्षण काय आहे माहितीये? तो म्हणजे तिचा व्याजदर. सध्या यावर तब्बल 8.2% चक्रवाढ व्याज मिळते. आता चक्रवाढ व्याज म्हणजे काय? तर व्याजावर व्याज मिळणं. याच पॉवरमुळे तुमची छोटी छोटी बचत काही वर्षांनी एका मोठ्या रकमेत बदलते, जे इतर अनेक सुरक्षित पर्यायांमध्ये शक्य होत नाही. आता आयुष्याच्या एका दुसऱ्या महत्त्वाच्या वळणावर येऊया, सेवानिवृत्ती. आयुष्यभराच्या कष्टानंतर निवृत्तीनंतरचं आयुष्य आर्थिकदृष्ट्या शांत आणि सुरक्षित असावं असं प्रत्येकाला वाटतं, आणि त्यासाठी योग्य नियोजन खूप गरजेचं आहे. याच गरजेचा विचार करून ज्येष्ठ नागरिक बचत योजना म्हणजेच SCSS तयार केली आहे. ही योजना खास सेवानिवृत्त व्यक्तींसाठी आहे, जी त्यांना नियमित उत्पन्न मिळवून देते आणि आर्थिक मनःशांती प्रदान करते. यामध्ये गुंतवणूक करणं खूप सोपं आहे. फक्त 1000 रुपयांपासून सुरुवात करता येते, आणि आता तर कमाल गुंतवणूक मर्यादा 30 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. महत्त्वाचं म्हणजे यावरही सध्या 8.2% आकर्षक व्याजदर मिळतोय, जो निवृत्तीनंतरच्या खर्चासाठी एक मोठा आर्थिक आधार बनू शकतो. बरं, मग यातून नियमित उत्पन्न मिळतं कसं? तर तुम्ही एक रकमी गुंतवणूक करता आणि त्यावर मिळणारं व्याज दर 3 महिन्यांनी थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतं. त्यामुळे खर्चासाठी एक नियमित पैशाचा प्रवाह सुरू राहतो. या योजनेची मुदत 5 वर्षे आहे आणि गरज असेल तर ती आणखी 3 वर्षांसाठी वाढवताही येते. सेवानिवृत्तीसाठीचा आणखी एक जबरदस्त पर्याय म्हणजे राष्ट्रीय पेन्शन प्रणाली किंवा NPS. ही एक दीर्घकालीन योजना आहे, जी बाजारातील वाढीचा फायदा आणि कर सवलती यांचा एक उत्तम मिलाप आहे. शिस्तबद्ध गुंतवणुकीतून यामध्ये साधारणपणे 8 ते 10% परतावा मिळू शकतो. आता या योजनेचं गणित जरा समजून घेऊ. वयाच्या 60व्या वर्षी तुमचा जो एकूण निधी जमा झालेला असतो, त्यापैकी 60% रक्कम तुम्ही एकदम काढू शकता, आणि ही रक्कम पूर्णपणे करमुक्त म्हणजे टॅक्स फ्री असते. उरलेल्या 40% रकमेतून एक ॲन्युटी प्लॅन विकत घ्यावा लागतो, ज्यातून तुम्हाला आयुष्यभर नियमित पेन्शन मिळत राहतं.
चला तर मग आता काही असे स्मार्ट आणि बहुउपयोगी पर्याय पाहूया जे वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी सुरक्षा आणि चांगला परतावा यांच्यात एक उत्तम संतुलन साधतात. आता समोर आहेत भारताच्या 2 अत्यंत लोकप्रिय आणि विश्वासार्ह योजना, NSC आणि PPF. NSC म्हणजे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही 5 वर्षांच्या मुदतीची योजना आहे आणि त्यावर सध्या 7.7% व्याज मिळतं. ज्यांना मध्यम काळासाठी एकरकमी गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. दुसरीकडे PPF ही 15 वर्षांची एक दीर्घकालीन योजना आहे ज्यावर 7.1% व्याज मिळतं. निवृत्ती किंवा इतर मोठ्या ध्येयांसाठी शिस्तबद्ध बचत करायची असेल तर PPF आदर्श आहे. दोन्ही योजनांवर कर लाभ मिळतात, त्यामुळे आपल्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडता येतो. काही लोकांना ना गुंतवणुकीत फार आकडेमोड किंवा गुंतागुंत नको असते. त्यांना फक्त एकच सोपं वचन हवं असतं, आमचे पैसे दुप्पट कधी होणार. आणि बरोबर याच विचारासाठी किसान विकास पत्र म्हणजेच KVP ही योजना ओळखली जाते. हे कसं काम करतं ते बघा. सध्याच्या नियमांनुसार या योजनेत गुंतवलेली रक्कम साधारणतः 115 महिन्यात म्हणजेच सुमारे 9 वर्ष आणि 7 महिन्यात दुप्पट होते. हे एक अगदी निश्चित आणि स्पष्ट ध्येय गुंतवणूकदारांसमोर ठेवतं. आता ज्यांना वाटतं की आपले व्याजदर ठराविक नसावेत, बाजाराप्रमाणे बदलावेत, त्यांच्यासाठी RBIचे फ्लोटिंग रेट बॉन्ड्स हा एक खूपच वेगळा आणि चांगला पर्याय आहे. याचा व्याजदर स्थिर नसतो, तो NSCच्या व्याजदराशी जोडलेला असतो आणि दर 6 महिन्यांनी बदलतो. याचा अर्थ जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा तुमचा परतावाही वाढतो. गुंतवणुकीला कोणतीही कमाल मर्यादा नाही आणि थेट RBIची हमी असल्यामुळे ही एक अत्यंत सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. तर मग या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते, ती म्हणजे सरकारी हमी असलेल्या साधनांमधून आपली आर्थिक ध्येय सुरक्षितपणे आणि पूर्ण आत्मविश्वासाने साध्य करता येतात. चला थोडक्यात पुन्हा एकदा पाहूया की या योजनांमधून आपण काय शिकलो. पहिलं, याला सरकारची 100% हमी आहे, म्हणजे आपला पैसा पूर्णपणे सुरक्षित. दुसरं, या मुदत ठेवींपेक्षा नक्कीच जास्त परतावा देतात. तिसरं, या योजना मोठ्या प्रमाणात कर सवलती देतात. आणि सर्वात महत्त्वाचं, या सर्व योजना चक्रवाढ व्याजाच्या शक्तीचा वापर करून आपल्या छोट्या बचतीला मोठ्या संपत्तीत बदलण्याची ताकद ठेवतात. हे विधान या सगळ्या योजनांचं सार अगदी अचूकपणे मांडतं. जास्त परताव्याच्या मोहात अडकून धोका पत्करण्यापेक्षा निश्चितता आणि सुरक्षितता देणाऱ्या मार्गावर चालणं हेच दीर्घकाळात आपल्या फायद्याचं ठरतं. आणि आता जाता जाता एक प्रश्न जो आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. बाजारात अनेक आकर्षक पण काहीशा फसव्या ऑफर्सची गर्दी असताना आपल्या आर्थिक भविष्यासाठी योग्य, सुरक्षित आणि पहिलं पाऊल कोणतं असेल? या सरकारी योजनांचा विचार करणं हे आपल्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने उचललेले खूप महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं.